काँग्रेस मुस्लिम तुष्टीकरणाचं राजकारण पुढे नेत असून जनतेनं या तुष्टीकरणाच्या राजकारणाविरोधात एकजूट व्हावं. वंदे मातरम मुद्द्यावर अमित शहा यांची काँग्रेसवर टीका. संविधानानं घेतलेला निर्णय न मानण्याची काँग्रेसची भूमिका म्हणजे संविधानाशी द्रोह. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो कोइझुमी यांच्या सहअध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथे भारत जपान संरक्षण मंत्री बैठक. सागरी जीवनवाहिन्या वाढत्या अनिश्चिततेचा सामना करत असून नौवहन विनाअडथळा वैध मार्गाने व्यापार उदीमाचं स्वातंत्र्य सुनिश्चित करण्यासाठीचे आपले प्रयत्न ही केवळ आर्थिक गरज नसून ती सामरिक अत्यावश्यकता. राजनाथ सिंह. भारत आणि सिंगापूर यांच्यातल्या चौथ्या मंत्रिस्तरीय गोलमेज परिषदेसाठी सिंगापूर दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय मंत्र्यांनी घेतली सिंगापूरच्या पंतप्रधानांची भेट. राज्यात गेल्या 5 वर्षात टँकरद्वारे पाणी पुरवठा केलेल्या टंचाईग्रस्त गावांचा जलयुक्त शिवार अभियानाच्या 3ऱ्या टप्प्यात प्राधान्यानं समावेश करून या गावांमध्ये जलसंधारणाची कामं तातडीनं हाती घ्यावीत. मुख्यमंत्री. राज्यात मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेला मुदतवाढ. 24 ऑगस्टला प्रसिद्ध होणार प्रारूप मतदार यादी. अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबरला. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना आता व्यावहारिक मराठी बोलणं अनिवार्य करणाऱ्या नियमाची आजपासून कडक अंमलबजावणी. आणि नवी दिल्लीत सुरू असलेल्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत आज उपउपांत्यपूर्व फेरीतले सामने. महिला दुहेरीत भारताच्या त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचा उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश. नमस्कार. एकच्या बातमीपत्रात